देह नव्हे मिहे सरे, देह नव्हे मिहे सरे, उरला उरे विठ्ठल, म्हणवोणे लाहो करा, काळ सारा चिंतणे, पालनाची नाही चिंता, ठाव रिता देवाचा, म्हणवोणे लाहो करा, काळ सारा चिंतणे. तुका म्हणे जीवासाठी, देव पोटी पडेल, म्हणवोणे लाहो करा, काळ सारा चिंतणे. विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संता जया, दुसरे चरण संता जया, दुसरे चरण संता जया. त्यांच्या कृपादाने कधेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कधेचा विस्तार, कधेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. यंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तं, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्. एकं नित्यमिमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. ओ स्वामी तुकया देवा, ओ स्वामी तुकया देवा. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. ओ स्वामी तुकया देवा, ओ स्वामी तुकया देवा. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभीरा. देह नव्हे मी हे सरे, देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल, म्हणवोणी लाहो करा, काळ सारा चिंतने. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काही चनेने बोलतो वचने अतिभाविका, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे. देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल, म्हणवोणे लाहो करा, काळ सारा चिंतणे. पालनाची नाही चिंता, ठाव रिता देवाचा, म्हणवोणी लाहो करा, काळ सारा चिंतणे. तुका म्हणे जीवासाठी, देव पोटी पडेल, म्हणवोणे लाहो करा, काळ सारा चिंतणे. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त समयी भगवंताच्या चिंतनाकरता या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. महाराष्ट्र भूषण संत हृदय सम्राट वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचा मान, ज्यांचं स्थान अतिशय उंच आहे, वारकरी संप्रदायामध्ये कलशस्थानी विराजमान असणारे देहुनिवासी श्रीमंत
जगद्गुरू श्री वंदनीय तुकोबराया यांचा चारचरणाचा आणि खऱ्या अर्थानं परमार्थाचं खरं स्वरूप प्रगट करणार अभंग विठ्ठला अभंग चारचरणाचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज परमार्थाचं असणारं खरं स्वरूप तुमच्या आमच्या समोर या अभंगाच्या माध्यमातून प्रगट करतात. परंतु अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. आज आपण ज्या पवित्र स्थळी या कीर्तनाचं या ठिकाणी आयोजन करत आहोत ते म्हणजे सिद्धेश्वर भगवान आदिशक्ती वरसुबाई माता बेलसर परमपूज्य पूजनीय वंदनीय सद्गुरू गुलाबबाबा महाराज यांच्या पदस्पर्शानं साधनेनं पुनीत झालेली ही भूमी आहे. आणि या भूमीमध्ये आज आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी नामचिंतनाचं या कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. विठ्ठला कीर्तनाच्या निमित्तानं मला सर्व साथ करणारे आमच्या अतिशय आदरणीय गायनाचार्य सगळे मंडळी असतील, मृदंगाचार्य, संगीत विशारधारी भक्तपरायण देवदत्तजी महाराज ताजणे आहेत. सगळ्यांनाच या ठिकाणी वंदन करून सेवेला प्रारंभ. विठ्ठला अभंग तुकोबरायांचं चारचरणाचा आहे. अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज परमार्थाचं खरं स्वरूप आपल्याला सांगतात. अभंगाचा सरळ भावार्थ असा आहे. महाराज म्हणतात एकदा देह प्रचिती आपली दूर झाली, देहावर असणारं तादात्म्य जर आपलं दूर झालं, देहाबद्दलचं असणारं खरं मत जर आपलं दूर झालं तर आपण नेमकं कोण आहोत आपल्याला याची ओळख होईल. म्हणून आपण कोण आहोत या स्वस्वरूपाची जाणीव आपल्याला होणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे. आणि महाराज या अभंगाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला हेच सांगू इच्छितात का आपण कोण आहोत. मी देह नाही हे जेव्हा आपल्या लक्षात येईल, देह तादात्म्य आपलं जेव्हा दूर होईल तेव्हा आपण कोण आहोत याची खऱ्या अर्थानं आपल्याला प्रचिती जीवनामध्ये येत असते. मग महाराज म्हणतात मी देह नाही हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा मी कोण आहे तर ओरला उरी विठ्ठल. हो, महाराज म्हणतात मी देव नाही हे देह नाही हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा मी देवच आहे ही अनुभूती आपल्याला जीवनामध्ये येईल. मग ही अनुभूती जर जीवनामध्ये आपल्या आली, ती अनुभूती जीवनामध्ये यावी असं वाटत जर असेल तर या मानवी देहाला प्राप्त झाल्यानंतर महाराज म्हणतात एकच करा, मनवोनी लाहो करा. हो, एकच करा का मानवी देहाला प्राप्त झाल्यानंतर जर आपल्याला देवप्रचिती जीवनामध्ये अनुभूतीस आली तर मग खऱ्या अर्थानं थांबू नका. मनवोनी लाहो करा, काळ सारा चिंतन आहे. हो, चिंतनामध्ये काळ सारा. मग चिंतनामध्ये काळ सारत असताना जर आपण त्या भगवंताचेच झालो, भगवंत स्वरूप झालो, आपण जर त्या भगवंताचंच चिंतन केलं तर आपल्याला आपल्या भरण पोषणाची चिंता करण्याची गरज नाही. हो, तुकाराम महाराज म्हणतात मन पालनाची नाही चिंता, आपल्या भरण पोषणाची आपल्या उदरभरणाची चिंता महाराज आपल्याला करण्याची गरज नाही. का एकदा जर आपण भगवंताचे झालो, भगवंत स्वरूप झालो तर आपल्या उदरभरणाची भरण पोषणाची जबाबदारी आपल्याला करण्याची गरज नाही. तो सगळाच भगवंत करणार आहे. म्हणून पालनाची नाही चिंता, ठाव ऋत देवाचा. फक्त सर्वार्थानं तुकाराम महाराज म्हणतात त्या भगवंताला शरण जा, त्या भगवंताचंच व्हा, मग ती चिंता आपल्याला करण्याची गरज राहणार नाही. मग असं असणारा भगवंत जर आपण त्याचे झालो, त्याच्याच स्वरूपाशी एकरूप झालो, मी देह नाही मी देवच आहे ही जेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या अंतःकरणामध्ये ती दृढ संकल्पना त्या ठिकाणी जन्माला येईल, तुकाराम महाराज म्हणतात मग तेव्हाच भगवंत काय करतो. तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल. मग असा असणारा तो जगाचा चालक मालक, गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. ही सृष्टी ज्याच्या ताब्यात आहे तो भगवंत आपल्यासाठी खऱ्या अर्थानं पोटी येईल. मग तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल. मग करा काय, म्हणवोने लाहो करा, काळ सारा चिंतने विठ्ठला. प्रत्यक्ष जर तसं पाहिलं तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून आपण कोण आहोत याची आपल्याला जाणीव करून देतात. तुकाराम महाराजांचं म्हणणं असं आहे का जीव हा दुसरा तिसरा कोणीच नाही, जीव हा ईश्वर स्वरूपच आहे. हो,
जीव हा ईश्वर स्वरूप आहे. आपल्याला असं वाटत असेल आपण देवापासून वेगळे आहोत. महाराज तशी संकल्पना तशी कल्पना आपण आपल्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी रुजवतो. पण तुकाराम महाराज म्हणतात की बाबा हे तुमचं असणारं अज्ञान आहे. का अज्ञान आहे? आपण कोण आहोत हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपल्याला या देहाला आल्यानंतर काय करायचे हे समजणार नाही. विठ्ठला हो हो हो. मग आपण कोण आहोत? आपण ईश्वरच आहोत. आपण ईश्वरच आहोत. महाराज मला सांगा, ही सृष्टी त्या भगवंतानं निर्माण केली. या सृष्टीतील प्रत्येक जड आणि जीव हा अंश त्याचा आहे. मग त्यांनीच जर आपल्याला जन्माला घातले तर आपण लेकरं कोणाची आहे? महाराज त्याचीच ना. हो, आपण लेकरं त्याची आहे. मांजर व्याली, मांजराच्या पुटी काय जन्माला येणार आहे? मांजरच येणार आहे. मांजराच्या पुटी मांजर जन्माला येणार आहे. कुत्र्याच्या पुटी कुत्रच जन्माला येणार आहे. मग आपण जर देवाचे अंश आहे तर आपण कोण आहे? आपण देव आहे. आपण देव आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात की पहिल्यांदा ही अंतःकरणामध्ये ठरवून घ्या का मी कोण आहे? मी कोण आहे? मी जर देहच आहे तर मग गीतेमध्ये भगवंतांनी का सांगावं? ममय वंशो जीवलोके जीवभूत सनातन मनःष्ठानी इंद्रियाने प्रकृती स्थानी कर्षते. भगवंत गीतेमध्ये सांगतात की ही सृष्टी मी निर्माण केली आहे. सृष्टीतील प्रत्येक जीव हा माझा अंश आहे, माझाच अंश आहे. मग असं जर आहे आपण त्याचेच अंश आहोत तर मग आपण जीव कसे असू शकतो? महाराज आपण देवच आहे. विठ्ठला विठ्ठला. हो हो हो. पण गंमत अशी ना महाराज, आपण ईश्वर स्वरूप आहोत. पण गंमत अशी झाली का आपल्याला का दुःख भोगावं लागतं? तर जीवानं ईश्वरापासून फारकत घेतली. मी देव नाहीच आहे. महाराज आपल्याला काहीही म्हटलेलं पटेल, पण जर तुम्हाला कोणी म्हटलं का तुम्ही देव आहात, महाराज पटेल का? आपल्याला पटणार नाही. का? तर मनुष्य ईश्वर या प्रचितीपासून एवढा दूर गेला का त्याला काहीही म्हटलेलं पटतं, फक्त तो देव आहे असं म्हटलं तर पटत नाही. प्रत्यक्षात आपण देवच आहे. आपण देवच आहे. त्याची लेकरं आहोत. आपण देवच आहे. पण तरी सुद्धा अज्ञानाचं एवढं काही खऱ्या अर्थानं एक पडदा आपल्या अंतःकरणामध्ये दृढ झालाय का आपल्याला काहीही म्हटलेलं पटेल, फक्त देव म्हटलेलं पटत नाही. पण आपण लेकरं त्याचे आहोत. मग तुकाराम महाराज म्हणतात आपल्याला मानवी देहाला प्राप्त झाल्यानंतर जे दुःख प्राप्त होतंय ना, त्या केवळ आपल्या असणाऱ्या भ्रामक समजुतीमुळे, नाहीतर आपल्याला दुःख पचवण्याची करण्याची गरज नाही. ज्या भगवंतानं सृष्टी निर्माण केली, उत्पत्ती स्थिती आणि लय या तीनही अवस्था ज्याच्या ताब्यात आहे, त्याची जर आपण लेकरे तर आपल्याला दुःख करायचं काय कामे महाराज? काय गरज आहे आपल्याला दुःख पचवायची? पण नाही, आपलं अज्ञान आपल्यालाच दुःख देतं. विठ्ठला हो हो हो. मग मी देह नाही, मी देह नाही, मी देव आहे हे कळेल महाराज. हे आपल्याला कळेल. पण ज्या देहाला आपण आलोय ना, 3.5 हाताचा देह भगवंतानं आपल्याला दिला आहे. पण 3.5 हाताचा देह देत असताना या देहाचे गुण आणि दोष सुद्धा शास्त्रकारांनी आपल्याला सांगितले ना महाराज. हो, या देहाचे गुण जेवढे आहेत तेवढे दोष सुद्धा आहेत. आणि खरं सांगू तुम्हाला, ती मदालस सुद्धा आहे ना, आपल्या बाळाला पाळण्यामध्ये झोके घालत असताना महाराज या देहाचं किती वास्तव स्वरूप भीषण आहे याचं प्रमाण देत असते. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बागा. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बागा. वरी कर्म घातले रे अमिताचा बागा. वरी कर्म घातले रवा रवा दुर्गंधी रे अमंगळातीचा बागा. रवा रवा दुर्गंधी रे अमंगळातीचा बागा. स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. हरी हरी. स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. पर्यये मदालसा सोहम जो जो रे बाळा. पर्यये मदालसा सोहम जो जो
माणूस आपल्या बाळाला सांगते, बाळा अरे हा देह किती नाशिवंत आहे, हा खऱ्या अर्थानं मलमूत्र आणि यांनी भरलेला आहे, पण असाही असणारा देह, त्या देहाचे गुण सुद्धा शास्त्रकार सांगतात, महाराज दोष सुद्धा सांगतात. पण तुकोबरायांना या अभंगामध्ये गुण सांगायचे नाही, दोष सांगायचे आहेत. कारण का, एखाद्या गोष्टीबद्दलचे दोष जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही ना महाराज, तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीबद्दल वीट येत नाही. हो, वीट येत नाही महाराज. दारू वाईट आहे, तंबाखू वाईट आहे, वाईट वागणं वाईट आहे, पण किती लोकांना पटतं महाराज? का पटत नाही? तर त्या विषयाशी ते एवढे एक जीव झालेले असतात का त्या विषयाशिवाय त्यांना काही आवडत नाही. माऊली ज्ञानोबरांची उभी आहे, या विषया वाचून काही अनेक सर्वता रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. हो, महाराज माऊली ज्ञानोबराय म्हणतात का विषयांशिवाय खऱ्या अर्थानं इंद्रियांना काहीच आवडत नाही. कारण का, या देहाला आल्यानंतर प्रत्येक इंद्रियाचं काहीतरी काम आहे, पण प्रत्येक इंद्रियाचं काम करत असताना प्रत्येक इंद्रियाची जर ओढ कशाकडे असेल तर ते विषयाकडे आहे, फक्त विषयांकडे. विषयांशिवाय इंद्रियांना काही आवडत नाही. मग असा असणारा हा देह जो आहे हा 6 विकारांनी युक्त आहे ना महाराज. हा तरी कुठं चांगला आहे? हा देह चांगला आहे का? आस्ती, जायते, वर्धते, विपरिणते, अपेक्षित आणि विनश्यती, हे 6 विकार या देहाच्या ठिकाणी सांगितले. आस्ती म्हणजे त्या ठिकाणी गर्भस्थ होणं, जायते म्हणजे जन्माला येणं, वर्धन म्हणजे वाढणं, अपेक्षित म्हणजे तारुण्य होणं, आणि विनश्यती म्हणजे नाश पावणं. हो, या 6 अवस्था आपल्याला देहाला आल्यानंतर प्रत्येकाला भोगायच्यात. पण या 6 अवस्था भोगत असताना देहामध्ये खऱ्या अर्थानं सुख नाही महाराज. हो, या देहाला आल्यानंतर, प्रपंचरूपी गावाला आल्यानंतर जो देह भगवंतानं आपल्याला 3.5 हाताचा दिला आहे, हा 3.5 हाताचा दिलेला देह खऱ्या अर्थानं सुखापेक्षा दुःखाचीच अनुभूती जास्त देतो महाराज. हो, मग तुकाराम महाराज म्हटले या देहाचे पहिल्यांदा दोष समजून घ्या, या देहाचे दोष समजून घ्या. म्हणून या देहाचे दोष बरेच सांगितले महाराज. या देहाला आल्यानंतर आईच्या गर्भामध्ये, उदरामध्ये जेव्हा जीव वाढीला लागतो महाराज, तेव्हापासूनच दुःखाला प्रारंभ आहे. आईच्या उदरापासून त्या ठिकाणी दुःखाला प्रारंभ आहे. जन्माला आल्यानंतर या स्वार्थी जगाचा वारा लागल्यानंतर सुद्धा या देहाला दुःखच भोगावं लागतंय. तात्पर्य काय, का जन्मापासून तर मरेपर्यंत फक्त दुःख आणि दुःखच आहे. आणि ज्या संसाराला तुम्ही आम्ही आलोय तो संसार तरी कुठं सुखाचा आहे? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. या संसाराला आल्यानंतर सुखच कुठं नाहीये. मग असा असणारा जो संसार आहे, असा असणारा जो देह आहे, तो देह नाशवंत आहे. मग तुकाराम महाराजांनी आपल्याला सुंदर उदाहरण सांगितलं. तुकाराम महाराज म्हणतात का बाबांनो, आपण देवच आहोत, फक्त अज्ञानानं आपल्याला ते पटत नाही, अज्ञानानं आपल्याला पटत नाही. माऊली ज्ञानोबरायांची ओवी तुम्हाला या ठिकाणी सुंदर सांगून जाईल महाराज. का उदकी झाली बाभोळी, ती उदका ते जैशी झाकोळी, का वायाची आभाळी आकाश लोपे. हो, माऊली ज्ञानोबराय म्हणतात आपण विहीर खांडली महाराज, विहिरीला सुंदर पाणी लागलंय, सुंदर पाणी लागलंय, भरपूर पाणी आहे, फक्त पाण्याचा वापर नाही म्हणून ते पाणी त्या ठिकाणी तसंच राहिलं. त्याच्यावर काय तयार झालं? बोला बोला. शेवाळ तयार झालं. पाणी चांगलं आहे, पाणी चांगलंच आहे महाराज, पण त्याच्यावरच शेवाळ तयार झालं. मग तुकाराम महाराज म्हणतात की पाण्यापासूनच शेवाळ तयार झालंय. पण पाण्यापासून तयार झालेलं शेवाळ ते पाण्यालाच काय करतं? झाकून टाकतं. हो, झाकून टाकतं. पाण्यापासूनच त्याची निर्मिती आहे, पण ते पाण्याला झाकून टाकतं. मग तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला पाणी प्यायचंय ना, शेवाळ बाजूला करा, पाणी तिथंच आहे. विठ्ठला. आकाशामध्ये आभाळ येतं, आभाळ. आता सध्या दिवस पावसाळ्याचे आहेत. आकाशामध्ये आभाळ येतं. आभाळाची निर्मिती कुठून आहे महाराज? आकाशापासून आहे. आकाशापासूनच आभाळाची निर्मिती आहे. पण आकाशापासून निर्माण झालेलं आभाळ कशाला झाकतं? आकाशाला झाकतं ना महाराज. आकाशापासून निर्मिती आहे, पण आकाशापासून निर्मिती झालेलं आभाळ आकाशाला झाकून टाकतं. महाराज म्हणतात आभाळ दूर करा, आकाश तिथंच आहे. हो, शेवाळ दूर करा, पाणी तिथंच आहे. महाराज आपल्याला डोळे येतात, डोळे. आता डोळे येणं वेगळं आणि दृष्टी येणं वेगळं बरं का किरण महाराज. हो, डोळे येणं वेगळं, दृष्टी येणं वेगळं. डोळे आले म्हणजे का दुसरा डोळा येतो असं काही नाही. डोळा येणं म्हणजे डोळ्यापासूनच एक पडदा डोळ्यावर तयार होतो आणि डोळ्याची दृष्टी काय करतो? अंध करतो. मग डोळ्यापासून निर्माण झालेला पडदा डोळ्याचीच दृष्टी अंध करतो. मग महाराज म्हणतात डोळ्यापासून निर्मिती आहे त्याची, तो पडदा बाजूला करा, नजर तिथंच आहे.
हो, तद्वत तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही देवस्वरूप आहात, तुम्ही देवस्वरूपच आहात माईबाप. पण का झालं तर अज्ञानानं आपण आपल्याला देव मानायला तयार नाही. हो, मग आपण देव आहोत हे कळण्यासाठी पहिल्यांदा देहाचे दोष कळाले पाहिजे. मग हा देह नाशिवंत आहे, हा नाश पावणार आहे आणि या देहाला आल्यानंतर सुखापेक्षा दुःखाचीच अनुभूती आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला जर सुख जीवनामध्ये हवं असेल तर पहिल्यांदा एक करा, मी देह नाही हे ठरवा. मग जे काय उरणार आहे ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. देह नव्हे मी हे सारे, देह नव्हे मी हे सारे, देह नव्हे मी हे सारे, देह नव्हे मी सारे, मुरला मुरे विठ्ठल, मुरला मुरे विठ्ठल, मुरला मुरे विठ्ठल, मुरला मुरे विठ्ठल, मनवोनीला हो करा, मनवोनीला हो करा, मनवोनीला हो करा, मनवोनीला हो करा. देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. महाराज म्हणतात मी देह नाही. असं जेव्हा आपल्या अनुभूतीस येईल तेव्हा मी देवच आहे याची आपल्याला जाणीव होईल. महाराज रात्र आणि दिवस एकत्र कधी नांदताना पाहिले का आपण? रात्र आणि दिवस एकत्र नाही. सुख आणि दुःख एका ठिकाणी कधी, पाप आणि पुण्य एका ठिकाणी कधी. तसा जीव, देह आणि देव एका ठिकाणी कधीच नांदू शकणार नाही. मग आपल्याला देवस्वरूप कळण्यासाठी, आपण देवच आहोत हे कळण्यासाठी देहाचे असणारं तादात्म्य, देहाबद्दलची असणारी आसक्ती, मी देह नाही हे समजलं का? उरला उरी विठ्ठल. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात का मग मी देह नाही, मी देवच आहे हे जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये दृढ भावना होईल तेव्हाच फक्त आपल्या अंतःकरणामध्ये ते जाणीव आपल्याला होईल का मी विठ्ठलच आहे. हो, मी विठ्ठलच आहे, मी देव विठ्ठल आहे. आणि गीतेमध्ये सुद्धा भगवंत सांगतात ममये वंशो जीवलोके जीवभूत सनातन मनःषष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. ही सृष्टी मी निर्माण केली आहे, प्रत्येक जड आणि जीव माझा अंश. मग तुकाराम महाराज म्हणतात मी देव आहे ना, हे जर आपल्या अनुभूतीस आलंय तर मग त्या देवाला प्राप्त करण्यासाठी, तो आनंद जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी तुम्ही देहाला आल्यानंतर देवस्वरूप जर झालाच आहात तर एकच करा, त्या भगवंताचं चिंतन खऱ्या अर्थानं घाईनं करा, लाहो करा आणि तो आपला असणारा आयुष्याचा काळ चिंतनामध्ये खर्च करा. अभंगाचं दुसरं चरण. मनवनी लावो करा, मनवनी लावो करा, मनवनी लावो करा, मनवनी लावो करा, वा महाराज.
म्हणवोनी लाहो करा काळ सारा चिंतणे. महाराज म्हणतात लाहो करा म्हणजे काय करा? घाई करा, घाई करा. हा संतांचा शब्द आहे महाराज, वाङ्मयीनी शब्द आहे. तुकाराम महाराज म्हणतात म्हणवोनी लाहो करा म्हणजे घाई करा. का घाई करा महाराज? का घाई करा? मिळालेला हे शरीर, मिळालेला हा देह आपल्याला किती काळ जगायला आणि भोगायला मिळणार आहे कोणाला माहिती नाही. माहिती आहे का? माहिती नाही महाराज. क्षणभंगूर नाही भरवसा, वारी सावध थोडा मायाशा. काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा हे ओळसागा. राम राम स्मरा आधी. हो, लाहू करा गाठ घाला मुळबंदी. तुकाराम महाराजांचं वासुदेव प्रमाण आहे. लाहू करा गाठ घाला मुळबंदी, लाहू करा गाठ घाला मुळबंदी. चांडा वाहू गिया उपाधी, चांडा वाहू गिया उपाधी. लक्ष लावून राहे गोविंद गा. राम 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 लक्ष लावून राहा गोविंद गा. राम राम स्मराने, राम राम स्मराने. हो. लाहो करा गाठ घाला मुळबंदी. तुकाराम महाराज म्हटले लाहो करा, बस लाहो करा. का लाहो करा? तर मिळालेला देह आपल्याला किती काळ जगायला आणि भोगायला मिळाला हे कोणाला माहिती नाही. क्या जीवन की प्रक्रियास, हातो लिया नाही तेरा घास. बस आपल्या हातात असणारा घास आपल्या मुखामध्ये जाईल याची शाश्वती नाही महाराज. हो. एक जण जेवायला बसलं पंक्तीमध्ये, आणि जेवायला बसल्यानंतर महाराज सुंदर असं पंचपक्वानाचं जेवण वाढलं. एवढी भूक लागली फक्त श्लोक म्हणायची वाट पाहत होता महाराज. हो, श्लोक म्हणायची वाट पाहत होता. आता श्लोक झाला का ताव मारायचा एवढी तयारी जय्यत झाली महाराज. हो, पर बाह्य सारून काम होतं महाराज. आता जेवायला बसायचं, पण तेवढ्यात घरून फोन आला. म्हटले जसं असाल तसं निघून या. हो, जसं असाल तसं निघून या. महाराज मला सांगा, पात्र वाढलेलं आहे, पण पात्र वाढलेलं असून सुद्धा तो असणारा घास आपल्या मुखामध्ये जाईल याची शाश्वती नाही. एवढं आपलं आयुष्य बेभरवशाचं आहे. मग अशा असणाऱ्या आयुष्याबद्दल त्या ठिकाणी फाजील विश्वास न ठेवता तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही घाई करा म्हणजे लाहो करा. विठ्ठला आपल्याला देह प्राप्त झाला ना महाराज. हा प्राप्त झालेला देह आपला खऱ्या अर्थानं कधी संपणार आहे याची कोणाला माहिती नाही. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. हो, आपल्याला त्या ठिकाणी खाण्यासाठी काळ टपून बसलेला आहे ना महाराज. मग आपल्याला देव व्हायचं आहे, आपल्याला जीवनातलं दुःख संपवायचं आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात त्या देवाच्या स्वरूपाशी एकरूप होण्यासाठी म्हणवोनी लाहो करा. मग माऊली ज्ञानोबऱ्याने सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर ओवी लिहिली का बाबांनो देव करायचा आहे, देवाला एकरूप व्हायचं आहे. देवाला जर तुम्हाला भेटायचं आहे तर या जीवनामध्ये आज करू उद्या करू असं म्हणून चालत नाही. काहीच आयुष्य संपलं महाराज. हो, आयुष्य संपलं, परमार्थ त्यांना करता आला नाही. या देहाला आपण कशासाठी आलो हेच काही न कळालं नाही महाराज. खरं सांगा, 3.5 हाताचा देह आपल्याला भगवंतानं दिलाय. कशासाठी दिलाय? देवे दिला देह भजना गोमटा परी तोहा झाला फाटा बाधिकेचा. महाराज म्हणतात भजनासाठी देह दिलाय आपल्याला, पण दिलेला देह आपण किती सत्कार्यासाठी लावतो याच्यावर आपल्या देहाचं खऱ्या अर्थानं शेवट ठरलेला राहतो. मग तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला जर या मानवी तनूला प्राप्त झाल्यानंतर भगवत स्वरूप त्याला प्राप्त व्हायचं असेल तर एकच करा, म्हणवोनी लाहो करा. हो, म्हणवोनी लाहो करा म्हणजे घाई करा. माऊली ज्ञानोपर ज्ञानेश्वरीमध्ये वही लिहितात, तरी झडझडोनी वहिला रीग ये भक्तीची वाटे लाग, जिया तू पावस्य व्यंग निज धाम माझे. बस हो, माऊली ज्ञानोबर म्हणतात आज करू उद्या करू म्हणून चालत नाही. महाराज देवाला जर मला जर प्राप्त व्हायचं असेल तर तुम्हाला घाईच करावी लागेल. पण गंमत अशी झाली ना महाराज, मनुष्य एवढा स्वार्थी आहे ना महाराज, ज्याची घाई करायला पाहिजे त्याची करीत नाही, आणि ज्याची करायची गरज नाही ती केल्याशिवाय राहत नाही. प्रपंच करण्याची घाई आहे का? पण प्रपंच केल्याशिवाय आपण राहत. परमार्थ करण्याची गरज आहे पण परमार्थ करत नाही. माऊली ज्ञानोबरांनी त्या ठिकाणी हरिपाठामध्ये प्रमाण लिहावं, सायासे करीशी
प्रपंच दिननेशी परिहरीशी न भजशी कवण्या गुणे. अरे बाबांनो, सायासानं आपण प्रपंच करतो पण परमार्थाला त्या भगवंताला भजत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की बाबांनो, या देहाला आल्यानंतर देहाचं मोल समजून घ्या, त्या भगवंताशी एकरूप व्हा, देहाबद्दलची असणारी आसक्ती दूर करा, प्रपंचाबद्दलची असणारी आसक्ती दूर करा आणि मी देवच आहे ही अंतःकरणामध्ये दृढ संकल्पना बाळगून त्या भगवंताचं भजन करा. म्हणवोनी लाहो करा, पण नुसता लाहो करून थांबू नका. काळ सारा चिंतने. महाराज खरं सांगा, चिंतनामध्ये आपला काळ सरला पाहिजे. काळ कशामध्ये सरला पाहिजे? चिंतनामध्ये सरला पाहिजे. चिंतने सरे तो काळ धन्य. बस तो काळ धन्य जो चिंतनामध्ये सरतो. आणि एक सांगू का तुम्हाला महाराज, जेवढा वेळ आपण भगवंताची भक्ती करतो, चिंतन करतो, त्याच्या नामाचा जयघोष करतो ना, तेवढाच वेळ यमाची लेखणी बंद राहते. ऐका, हो, यमाची लेखणी सारखी चालू आहे, सारखी चालू आहे. पण जेवढा वेळ आपण त्या भगवंताचं चिंतन करतोय ना, तेवढाच वेळ यमाची लेखणी बंद आहे. मग महाराज आपल्याला भगवंतानं देह दिलाय ना, बरं त्या देवाचं भजन करण्यासाठी काही आपल्याला मर्यादा आहे? काळाची मर्यादा आहे, वेळेची मर्यादा आहे? काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरते. हो, काळाचंही त्या ठिकाणी मर्यादा नाही, वेळेचीही मर्यादा नाही. महाराज जसं असाल तसं, जिथं असाल तिथं नामाचे चिंतने प्रगट पसरा, चालते करा जेथे वा महाराज. चालते करा जेथे जेथे. नामाचे चिंतन प्रगट पसरा, चालते करा जेथे जेथे. चालते करा जेथे जेथे. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. सोडवीन माझा स्वामी निश्चयशी, प्रतिज्ञा ही दाशी केली आम्ही. हो, महाराज म्हणतात तो भगवंत आम्हाला सोडवणार आहे, कारण आम्ही त्याचे दास म्हणून त्याची भक्ती करतोय. पण ते करण्यासाठी आपण घाई केली पाहिजे, घाई केली पाहिजे. मग तुकाराम महाराज म्हणतात घाई करा, आणि घाई करून नुसतं पळू नका. काळ असणारा तो चिंतनामध्ये सारा. एक सांगू तुम्हाला महाराज, आपण जरी चिंतनामध्ये काळ नाही सारला तरी काळ सरणारच आहे. काळ थांबलाय का? काळ थांबतोय का महाराज? काळ कुणासाठीच थांबला नाही. कितीही प्रयत्न करा, काळ त्या ठिकाणी सरणारच आहे. हो, आणि काळ कधी येईन कुणाला सांगता येणार नाही. विठ्ठला, हो, काळाचा महिमा अगाध आहे. कलियुगाचं वारं भयानक वाहते महाराज. आज 5 महिने झाले आपण पाहतोय, प्रत्येक जणाला भीती कोरोनाची आहे, बाकी कशाचीच भीती नाही. मरणाची सुद्धा भीती नाही ना महाराज. आणि या कोरोनाने तुम्हाला सांगू, एक जे होतं ते चांगल्या करता होतं बरं का महाराज. जे होत असतं ते चांगल्या करता होत असतं. कोरोना आला, पण कोरोनाने प्रत्येकाचं खरं स्वरूप त्याच्या खऱ्या अर्थाने निदर्शनास आणून दिलं का आपण कोण आहे, आपली किंमत काय, आपण किती कवडी मोल आहे. महाराज ज्यांची कोटी कोटीची इस्टेट आहे, हो, परदेशामध्ये ज्यांची इस्टेट आहे, ते शेवटच्या समयाला प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये भरून चालले. घरच्यांना अंतदर्शन सुद्धा आहे का? फक्त लांबून सांगतात बरं का, तुमचं माणूस आहे, हे तुमचं माणूस आहे. शेवटचं दर्शन सुद्धा नाही. किती कमवलं ते सगळं इथंच आहे. मग महाराज मला सांगा, हा 3.5 हाताचा देह नाचणार आहे, कुजणार आहे, संपणार आहे. या कोरोनाने आपल्याला दाखवून दिले का पठ्ठ्या, अरे कितीही जरी कमवलं तरी एकही रुपया तुझ्या बरोबर कमवलेला येणार नाही. आपण दुसऱ्या देशांमध्ये पाहतो महाराज, एवढी इस्टेट कमवली पण घरात खायलाच कोणी उरलं नाही. आज ढिगाणी माणसं मरतात, ढिगाणी. मग महाराज सांगा, आपलं खरं काय आहे? आपलं खरं काहीच नाही. मग तुकाराम महाराज म्हटले, आज कलियुगाचा महिमा असाच आहे महाराज. कलियुगामध्ये असंच होणार आहे. हो, जुन्या काळामध्ये जनावरांना मुस्क घालायची तात्या महाराज. आता जनावरांचं गेलं आणि मुस्क कुणाला आलं? हो, माणसाला मुस्क आलं महाराज. तुम्ही जुन्या काळामध्ये जनावर जर आवताला झोपलं ना, तर त्यांनी पहिल्यांदा आवताला सरळ चालावं म्हणून शेतकरी त्याला मुस्क घालायचा. आता मुस्कचं त्या ते उकार गेला आणि काय आला? मास्क आला. सुधारित शब्द आला, भाऊ मास्क. हो, आपण बैलांना मुस्क घालायचं का? त्यांनी काही खाऊ नये म्हणून मुस्क घालायचं. आता ते मुस्क आलं कोणाला? हो, बाहेर निघालं का पहिल्यांदा तोंडाला लावायचं, आणि जर नाही लावलं तर 500 रुपये. विठाला विठाला. आणि कलियुगामध्ये
कलियुगामध्ये आहे महाराज, हे होणार आहे, हे होणार आहे. हे विनाशाची खऱ्या अर्थानं आपल्याला एक नांदी आहे. आज आपण खऱ्या अर्थानं किती वेगानं काळाच्या मुखामध्ये चाललो हे याचं ज्वलंत उदाहरण आहे. पहिल्यांदा एखादं जर मेलं ना महाराज, मुंबईवरून जर त्या म्हाताऱ्याचं पोरगं यायचं राहिलं तर 4-4 तास लोक त्याची वाट पाहिजे. किती? 4-4 तास. पण आता पोरगं नाही येऊ द्या, कोणी नाही येऊ द्या, म्हातारं गेलं दुसऱ्या तासाला त्याला कुठं नेत्यात? नदीवर. एवढा काळ भयानक आला. विठ्ठला तुकाराम महाराज म्हटले, बाबांनो देहाला प्राप्त झालाय ना, मी देवस्वरूप आहे ह्याची जाणीव जर आपल्याला झाली तर म्हणवोनी लाहो करा काळ सारा चिंतने. हो, चिंतनामध्ये काळ सारा. का? त्या भगवंताशी जर आपण एकरूप झालो तर आपल्याला आपली चिंता करण्याची गरज राहणार नाही. उगाच आपण आयुष्यभर म्हणतो हा माझा, तो माझा, तो माझा, तो माझा, कोणी सुद्धा आपलं नाही. नामदेवरायांचं प्रमाणे महाराज, माता पिता बंधू बहिणी न पवती कोणी निर्वाणे, इष्टमित्र स्वजन सखे येतो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, पण तेथे कोणी सोडविना एका सद्गुरू वाचून. महाराज म्हटले, बाबांनो आपल्याला जीवनामध्ये कोणी सोडवणार नाही, तो एक देवच सोडवणार आहे. मग त्या देवाचं व्हा आणि त्या देवाचं झाल्यानंतर त्यासाठी चिंतनामध्ये काळ खर्च करा. आणि तुम्ही जर एकदा देवाचे झालात तर तुम्हाला तुमची चिंता करण्याची गरज राहणार नाही. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही देव जर झालो तर आमच्या बायका पोरांचं काय? तुकाराम महाराज म्हटले, बाबांनो चिंता करू नका. अवघ्या विश्वाला जो भरवतोय, अवघ्या विश्वाला जो पोसवतोय, पोषितो जगासी एकलाच. हो, सगळ्या विश्वाला तो पोसवतो ना महाराज. मग तो अख्ख्या विश्वाला पोसवतो, तो तुम्हाला का पोसवणार नाही? तुम्हाला सुद्धा तो पोसवणार आहे. तुम्ही तुमच्या पालनाची भरण पोषणाची चिंता करू नका, फक्त त्या भगवंताची व्हा. आणि मग जर तुम्ही त्याच्यावर भार घातला तर तुमच्या भरण पोषणाची चिंता करण्याची गरज राहणार नाही. भगवंत सगळं करणार आहे. महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात पाळनाची नाही पालनाची नाही चिंता. महाराज अभंगाच्या 3य चरणामध्ये सांगतात की बाबांनो त्या भगवंताशी जर तुम्ही झालात तर तुमच्या भरण पोषणाची चिंता तुम्हाला करण्याची गरज राहणार नाही. हो, गीतेमध्ये भगवंत स्पष्ट सांगतात, गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजमव्ययम. भगवंत म्हणतात ह्या सृष्टीची सगळी रचना मी केलेली आहे. माझ्या सत्तेनं हा जगाचा व्यवहार चालतोय. ही सृष्टी जर चालत असेल तर ते माझ्या सत्तेने चालतात. त्याच्यावरच्या वैभव महाराज पाहून घ्या. पर्वती बैसकान संडावी समुद्र रेखा नोलांडावी पृथ्वीया भूते वाहावी आज्ञा माझी. म्या बोलविला वेदू बोले म्या चालविला सूर्य चाले म्या हलविला प्राणो हले जो जगाते चाळीता. हो, माऊली ज्ञानोबा म्हणतात की ही सत्ता त्याची आहे महाराज, त्याची आहे. आपल्याला काय करण्याची गरज आहे? आपण उगाच म्हणतो मी करतो म्हणून होते महाराज. आपल्याच्याने काही होत नाही, आपल्याच्याने काहीच होत नाही. तो सगळी सत्ता त्याच्या ताब्यात आहे. पण अज्ञानापोटी आपण हे सगळं मी करतो म्हणून म्हणतो आपल्याला दुःख आहे, म्हणून आपल्याला दुःख आहे. माऊली ज्ञानोबा
एक सुंदर ओवी लिहितात ज्ञानेश्वरमध्ये. काय का महाराज आपल्याला दुःख होण्याची गरजच नाही. काय गरज आहे? आपण जर त्या देवाची लेकरं आहे तर आपल्याला जीवनामध्ये कशाला दुःख भोगावं लागणार आहे. पण खरं सांगू तुम्हाला, आपण मी आणि माझं याच्यामध्ये अडकलो म्हणून आपल्याला दुःख. विठाला माऊली ज्ञानोबराय म्हणतात, अहम ममतेची या लवड सवडी, मातेन पवतीच बापुडी, मनोनी जन्म मरणाची दुथडी ढवळत ठेली. काय म्हणतात माऊली? माऊली म्हणतात का आपल्याला दुःख करायचं गरज नाही. महाराज काय करणं आहे? आपल्याला काहीच दुःख करण्याची गरज नाही. पण दुःख आपल्याला दोनच गोष्टी देत असतात बरं का महाराज. दोनच गोष्टी ऐका हा, दोनच गोष्टी. माऊली ज्ञानोबरांची ओवी जर खऱ्या अर्थानं प्रत्येकाने जीवनामध्ये आचरणात आणली तर आपल्याला दुःखच येणार नाही. का? माऊली ज्ञानोबराय म्हणतात आपल्याला दुःख दुसरं कोणी देत नाही महाराज. हे दोनच गोष्टी आपल्याला दुःख देतात. म्हातारं पाहुणे जर आले ना पाहुणे, तर महाराज म्हणतो इथून तर डोंगरापर्यंत लागलं ते कोणाचं आहे? माझं आहे, माझं. आणि हे सगळं कमवलं ते कुणी कमवलं? मी कमवलं. हो, मी आणि माझं याच्यामध्ये आपण अडकलो म्हणून आपल्याला दुःख. विठाला विठाला माऊली ज्ञानोबराय म्हणतात, अहम ममतेची या लवड सवडी, हो मी आणि माझं याच्यामध्ये अडकलो म्हणून आपल्याला दुःख आहे. महाराज तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. दृष्टांत, साप किती विषारी असू द्या, किती विषारी असू द्या साप, पण तो गारुडी असतो ना, गारुडी, महाराज त्या सापाच्या मुखातले 2 असणारे विषाचे दात काय करतो? काढून घेतो. कितीही विषारी साप असू द्या, पण आपल्या हुशारीने तो गारुडी त्या सापाच्या मुखातले 2 दात काढून घेतो. पण एवढाही विषारी असणारा साप, त्याला भय कुठपर्यंत आहे? दुःख कुठपर्यंत आहे? जोपर्यंत त्याच्या मुखामध्ये 2 विषाचे दात आहेत तोपर्यंत त्याला दुःख आहे. पण 2 असणारे विषाचे दात निघून जाऊ द्या, ज्या सापाला अगोदर मारण्यासाठी प्रयत्न करतात त्याच सापाच्या मुखातले 2 विषाचे दात काढले तर त्या सापाची जागा कुठे? टोपलीमध्ये. टोपलीमध्ये. मग नागपंचमीच्या दिवशी तो गारुडी ना महाराज घरोघर त्या नागाला दारोदार हिंडवतो. कशासाठी? दर्शनासाठी. मला सांगा, साप विषारीच आहे, विषारीच आहे, पण त्याला भय कुठपर्यंत? जोपर्यंत मुखामध्ये 2 विषाचे दात आहे तोपर्यंत. एकदा विषाचे दात निघून जाऊ द्या, त्याचं भय संपलं. हो, तसंच तसंच तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मुखामध्ये सुद्धा ते 2 विषाचे दात महाराज आहेत, आहेत बरं का. आता तुम्ही म्हणाल का, आमची त्याची जाते का? आपली ती जाते का? नाही महाराज, आपण मनुष्य जात आहोत, पण आपल्या प्रत्येकाच्या मुखामध्ये 32 दात आहेत. पण तरी माऊली ज्ञानोबरायांनी ते 2 दात सांगितले महाराज, 2च दात. तेच 2 दात आपल्याला दुःख देतात. का? याच मुखाने आपण म्हणतोय हे सगळं केलं ते मी केलंय आणि आहे ते सगळं माझं आहे. या 2 गोष्टी बाजूला करा, आपल्याला दुःख होण्याची गरज नाही. बस मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, मी आणि माझं हे विसरून जा, मी आणि माझं टाकून द्या, माझं काहीच नाही, मी फक्त देवच आहे, मी देवच आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात की त्या भगवंतावर भार घाला, मग तुम्हाला तुमच्या भरण पोषणाची चिंता करायची गरज राहणार नाही. पालनाची नाही चिंता, ठाव रिता देवाचा. महाराज त्याच्यावर भार घाला. ती नववधू आहे ना, नववधू, महाराज लग्न झाल्यानंतर देव ब्राह्मणाच्या साक्षीने एकदाच गळ्यात माल घालते. कोणाच्या? होणाऱ्या पतीच्या. एकदाच गळ्यामध्ये मार घालते. आणि ते तात्या महाराज आवडीनं सांगत असत त्या नववधूला, घ्या नाव, घ्या नाव, घ्या नाव. आणि ती सगळ्यांच्या समोर एकदाच नाव घेते. कुणाचं? हो, त्या होणाऱ्या पतीचं नाव एकदाच घेते ना महाराज. पण परिणाम असा आहे, एकदाच नाव घेतल्यानंतर त्याला आयुष्यभर तिचा भार काय करावा लागतो? व्हावा लागतो. मग असं म्हणतंय का बा आता म्हातारी झाली द्या सोडून? चव्हाण महाराज असं होत नाही बरं का. हो, एकदा भार घातला ना शेवटपर्यंत त्याला कैवार घ्यावं लागतं. मग तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की तुम्ही भार घालायला शिका. तुका म्हणे, भार घातलिया वरी होईल कैवारी नारायण. महाराज म्हणतात भार घाला, पण भार घाला म्हणजे देवाच्या बोकांडी बसा असा सुद्धा अर्थ नाही महाराज. भार घाला म्हणजे कायेनं वाचेनं मनानं सर्वार्थानं भगवंताचे व्हा. विठ्ठल. हो हो हो. मग तुकाराम महाराज म्हणतात तुमची चिंता तुम्ही करू नका. हो,
पक्षी पिलाला जन्माला घालतं महाराज, पण ते पक्षीनी ना महाराज पिलाला जन्माला घालत असताना लहानसं पिलू असतं, ज्याला डोळे उघडलेले नाही, ज्याची चोचच फक्त, ज्याला काहीच दिसत नाही, बाहेरच्या जगाचं ज्ञान नाही, पण एवढीशी असणारी ती चिमणी आपल्याला दिवसभर त्या ठिकाणी वनवन फिरकते आणि आपल्या पिलाला काहीतरी चारा आणते ना महाराज. मग त्या पिल्लाला चिंता करण्याची काही गरज आहे का? गरज नाही महाराज. लहानसं लेकरू असतं, आई त्याची सगळी काळजी वाहते, पण त्याला चिंता आहे का? नाही का? तर त्याचा विश्वास आपल्या आईवर असतो, त्या पिलाचा विश्वास आपल्या आईवर असतो. मग तुकाराम महाराज म्हणतात का आपण सुद्धा आपला असणारा विश्वास, आपला असणारा भाव, आपली असणारी भक्ती त्या भगवंताच्या चरणी समर्पित केली तर मग आपल्याला आपली चिंता करण्याची गरज राहणार नाही. पालनाची नाही चिंता. काय चिंता करायची गरज आहे महाराज? तो सगळं आपलं भरण पोषण त्या ठिकाणी करत असतो. मग तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही तुमची चिंता करू नका, ठावरिता देवाचा, तो सगळं आपलं त्या ठिकाणी भरण पोषण करणार आहे. मग तो भगवंत एवढा महान आहे महाराज, तुम्ही जर त्याचे झाले ना तर तुमच्यासाठी तो काहीही करायला तयार होतो. पांडवांच्या राजसूय यज्ञामध्ये भगवंतानं पत्रावळी उचलण्याचं काम केलं. कशामुळं केलं महाराज? पांडवांच्या राजसूय यज्ञामध्ये स्वतः जगाच्या बापानं पत्रावळी उचलल्या. का उचलल्या? तो भक्तांच्या अंकित आहे. भगवंत कसा आहे? भक्तांच्या अंकित आहे. पण कोणत्या भक्तांच्या? ज्या भक्तांनी खऱ्या अर्थानं सर्वस्व त्या भगवंताला समर्पित केलंय त्या भक्तांच्याच भगवंत अंकित राहतो. नाहीतर पांडव 5 होते ना महाराज, पण एकट्या अर्जुनाच्याच रथावर भगवंतानं सारथ्य केलं. का? तर अर्जुन सर्वार्थानं भगवंताशी एकरूप झाला होता. हो, भगवंत स्वरूप अर्जुन झाला होता. म्हणून अर्जुनाच्या रथाचं सारथ्य, घोड्यांचे लगाम भगवंतानं धरले. नवे अर्जुनाची घोडी सुद्धा भगवंतानं धुतली. फक्त कशामुळं? देवांचाही देव करतो भक्तांची चाकरी. हो, देवांचा देव सुद्धा भक्तांची चाकरी करतो. का? तर भगवंताला या विश्वामध्ये काहीच आवडत नाही, तेही प्राणाप्रवते. आवडते मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसते. भगवंत म्हणतात की तेच भक्त मला आवडतात, जे सर्वार्थानं माझं चिंतन करतात, माझ्याशी एकरूप झालेले आहेत, तेच भगवंत मला आवडतात. आपण उगाच भांडवल करतो महाराज, आयुष्यभर लांड्या लबाड्या करायच्या, खऱ्याचं खोटं करायचं, याची टोपी त्याला, त्याची टोपी याला, आणि जीवनामध्ये दुःख आल्यानंतर त्याच्या नावाने पुन्हा वाढायचं. लोकांची सवय झाली महाराज, अमोल महाराज. हो, वाईट करायचं आणि दुःख आलं का देवाच्या नावाने ओरडायचं. देव का आपला गडी आहे महाराज? जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. चांगल्या रस्त्याने गेल्यानंतर काटा खोपायची काय गरज आहे? आपल्याला जर वाटते ना चांगल्या रस्त्याने जायला पाहिजे तर मग आपल्याला काटा टोचणार नाही. पण वाईट चुकीच्या मार्गाने गेला, काट्या कोपाट्यातून गेला, त्या ठिकाणी काटा टोचला तर दुःख कोणाला, दोष कोणाला देता? महाराज, दोष आपलाच आहे. हो, काटा दिसून आपण त्याच्यावर पाय ठेवला, रक्तबंबाळ झाला, मग रडून फायदा नाही. महाराज म्हणतात बाबा रे, तुला देवाने भगवंतानं 2 डोळे दिलेत ना, प्रत्येक रस्ता चाखळून बघ. म्हणून संत ज्या वाटेनं गेलेत, भगवंतानं जी आपल्याला वाट घालून दिली त्या वाटेनं जर आपण चाललो तर न पडे गुंता कोठे काही, तेनेची पंथी चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. मग महाराज म्हणतात तुम्ही तुमची चिंता करण्याचं सोडून द्या, त्याच्यावर भार घाला. पालनाची नाही चिंता, ठावरिता देवाचा. काहूत कोबर आहे. तुम्ही मगापासून एवढं सांगताय, मी देह नाही, मी देवच आहे. त्या भगवंताची चिंतन करा, लाहो करा, घाई करा, चिंतनामध्ये वेळ खर्च करा. तो भगवंत तुमचं सगळं भरण पोषण करणार आहे, हे सगळं तुम्ही आत्तापर्यंत सांगतात. पण अजून तो भगवंत काय करणार आहे? तुकाराम महाराज म्हणतात की बाबांनो, जीव दशेला जर तुम्ही प्राप्त झालात आहात, तुम्ही जर त्याचे झाला तर तो भगवंत तुमच्या पोटी सुद्धा उतरेल अभंगाच्या शेवटी. तुका म्हणे पडे
तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल. महाराज म्हणतात तो भगवंत आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ती शक्ती त्या भगवंताच्या ताब्यामध्ये आहे. पण असा असणारा भगवंत खऱ्या अर्थानं जीवासाठी त्या ठिकाणी मानवी देहाला सुद्धा प्राप्त होत असतो. आत्ताच अलीकडं त्या ठिकाणी आपण गोकुळाष्टमीचा उत्सव सगळीकडे आनंदानं साजरा केला. महाराज वसुदेव आणि देवकी मातेच्या पोटी भगवंताला अवतार घ्यावा लागला. काय गरज नव्हती महाराज अवतार घेण्याची. काय त्या भगवंताला काय अवतार घेण्याची गरज आहे. मानवी देहाला प्राप्त होण्याची काही गरज नव्हती. पण भगवंताचं ब्रीद असे महाराज. हो भगवंताचं ब्रीदच आहे. यदा यदा य धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. गीतेचं तत्व आपल्याला हे शिकवतं का जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा भगवंत काय करतो, जन्म घेत असतो. देवाला अवतार घेण्याची गरज नाही, पण आपल्या भक्ताच्या रक्षणाकरता आणि दुष्टांचा संहार करण्याकरता देव येतो. विठ्ठला भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. दुर्जनाचा संहार आणि भक्तांचा संभाळ करण्यासाठी भगवंत येत असतो. मग तुकाराम महाराज म्हणतात का जो भगवंत सगुणही आहे आणि निर्गुण सुद्धा आहे. मग असा असणारा निर्गुण भगवंत जीवाच्या हिताकरता जीवांच्या रक्षणाकरता सगुण स्वरूपामध्ये काय होतो, साकार होतो. माऊली ज्ञानोबराय म्हणतात तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, गोविंदू रे तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. देवा तो सगुणही आहेस, तू निर्गुणही आहेस. पण माऊली ज्ञानोबरांची होय तरी व्यक्त आणि अव्यक्त ही तुझी एक निभ्रांत भक्ती पावी जय व्यक्त अव्यक्त योगे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात देवा तो सगुणही आहेस आणि निर्गुणही आहेस. पण निर्गुण असणारा परमात्मा सगुण स्वरूपामध्ये जर कशासाठी येत असेल तर तुकाराम महाराज त्याचं उत्तर देतात. तुका म्हणे जीवासाठी. तो फक्त जीवासाठीच पोटी येतो, नाहीतर देवाला अवतार घेण्याची गरज नाही. हो नाहीतर शास्त्रकारांनी महाराज भगवंताचं प्रारब्ध तसं परेच्छा सांगितलं. आलं का लक्षामध्ये. संतांचं स्वइच्छा आहे, जीवाचं अनिच्छा आहे आणि भगवंताचं परेच्छा आहे. देव स्वतःच्या इच्छेनं कधीच येत नाही, पण फक्त भक्तांच्या रक्षणाकरता दुष्टांचा संहार करण्यासाठी देवाला यावं लागतं. मग तुकाराम महाराज म्हणतात देव जर कुणासाठी जन्माला येत असेल तर तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल. तो पोटी सुद्धा आपल्या येईल, आपल्या हिता करता येईल. मग असा असणारा भगवंताची जर आपल्याला प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर म्हणवोनीला हो करा काळ सारा चिंतने ज्ञानेश्वर माऊली. देह नव्हे मी हे सरे उरलावरी विठ्ठल म्हणवोनीला हो करा काळ सारा चिंतने. पालनाची नाही चिंता ठावर त्या देवाचा. तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल यथामत येता अवकाश. भगवंताचं चिंतन आपण या ठिकाणी अभंगाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा सर्व देवदेवतांच्या चरणी समर्पित करायची, आपल्या सर्व श्रोतृवर्गांच्या चरणी समर्पित करायची. आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी मला कीर्तनाला अतिशय सुंदर अशी साथ केली सर्व अतिशय गुणीजन मंडळी त्यांच्या चरणी समर्पित. आणि आमचे प्रसिद्ध मृदंगाचार्य देवदत्तजी महाराज ताजणे यांना सुद्धा साष्टांग दंडवत आणि याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम. जय विठ्ठल जय जय.